हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ओनली केमिस्ट्री. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण रिफायनिंग ऑफ हेमॅटाइट ओर पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर जे काही आयर्नचे 3 कमर्शियल फॉर्म असतील, मग त्याच्यामध्ये कास्ट आयर्न असेल, रॉट आयर्न असेल किंवा स्टील असेल, याचे जे काही प्रॉपर्टीज असतील त्याच्यामध्ये काय डिफरन्स असेल, तो डिफरन्स आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये जो काही आपला इनर ट्रान्झिशन इलेमेंट आहे, म्हणजे त्याला आपण एफ ब्लॉक म्हणतो किंवा त्याला लॅन्थेनाइड्स आणि ऍक्टिनॉइड्स म्हणतो, ते आपण या ठिकाणी स्टार्ट करणार आहे. मग कोणाला म्हणायचं एफ ब्लॉक इलेमेंट? द इलेमेंट whose F orbital gets filled up by electron are called F block element. म्हणजे जो काही लास्ट इलेक्ट्रॉन्स असेल, तो लास्ट इलेक्ट्रॉन F ऑर्बिटल मध्ये जर जात असेल तर त्याला काय म्हणतो आपण? F ब्लॉक इलेमेंट म्हणतो. These elements are placed separately at the bottom of the periodic table. त्या इलेमेंटला कुठे ठेवलेला आहे? तर पिरियोडिक टेबलच्या अगदी बॉटमला ठेवलेला आहे. 2 सिरीज आहेत पहा. They are subset of 6th and 7th period. मग हे जे काय आहे ते कितव्या पिरियड मध्ये येतात? तर 6 आणि 7 नंबरच्या पिरियड मध्ये हे एलिमेंट्स आहेत. सिन्स F ऑर्बिटल लाइज मच इनसाइड द D ऑर्बिटल, म्हणजे काय हे F ऑर्बिटल आहे हे कसं आहे? D पेक्षा आतल्या बाजूला आहे, इनसाइड आहे त्याच्या. इन रिलेशन टू द ट्रान्झिशन, मग D ला काय म्हणतो आपण? ट्रान्झिशन म्हणतो. आणि D पेक्षा हे कसं आहे? इनसाइड आहे, मग याला म्हणतो आपण इनर ट्रान्झिशन एलिमेंट. मग कधी तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, व्हाय F block elements are called inner transition element. तर त्याचा आन्सर कसं लिहिणार आपण? In relation to D block element are called transition element, but the F block elements are inside the D orbital, inside the D orbital or inside the D block. Therefore, they are called as inner transition element. These elements have 1 to 14 electrons in their F orbital. मग F सेलची कॅपॅसिटी किती आहे आपली? 14 इलेक्ट्रॉनची आहे. मग जो काही पहिला असेल, सिरीज मधला पहिला असेल, त्याच्यामध्ये F मध्ये किती असेल? 1 असेल, 2 असेल, 3 असेल, असं इन्क्रीज होत कुठपर्यंत जातील? ते 14 पर्यंत त्या ठिकाणी जातील. 0 or 1 in the penultimate energy level and 2 electron in the outermost orbital. The lanthanides are characterized by gradual filling up of 4f and actinide by 5f ऑर्बिटल. म्हणजे काय लॅन्थेनाइड आहे, हे लॅन्थेनाइडचं काय होतं? 4f ऑर्बिटल काय केलं जातं? ग्रॅज्युअली फिल अप केलं जातं, म्हणजे 1 पासून ते 14 पर्यंत जाईल. त्याच्यानंतर f ऑर्बिटल कोणाचं भरलं जातं? तर जे काही आपले ऍक्टिनॉइड्स आहेत, त्या ऍक्टिनॉइडचं काय केलं जातं? f ऑर्बिटल त्या ठिकाणी भरलं जातं. द रिलेटिव्ह एनर्जीज ऑफ द Nd and n-1 f ऑर्बिटल आर व्हेरी सिमिलर and are sensitive to electronic configuration. म्हणजे हे काय शेवटचे 2 ऑर्बिटल असतील आपले, हे की नाही? Nd असेल, हे की नाही? आणि n-1 f असेल, हे की नाही? तर याची जी काही एनर्जी असेल ती कशी असते? जवळजवळ सिमिलर एनर्जी त्याची त्या ठिकाणी असते. पुढे आहे पहा प्रॉपर्टीज ऑफ F ब्लॉक इलेमेंट. आता या काही प्रॉपर्टी असतील, त्या प्रॉपर्टी आपण पाहूया F ब्लॉक इलेमेंटच्या. आता पहा प्रॉपर्टी पाहूया आपण. काय प्रॉपर्टी आहेत? प्रॉपर्टीज ऑफ F ब्लॉक इलेमेंट. प्रॉपर्टीज आर सिमिलर टू D ब्लॉक इलेमेंट. आता याला कुठे इन्क्लूड केलेलं आहे आपण? पहा 57 ऍटॉमिक नंबर आहे लॅन्थेनाइड सिरीजचा, आणि त्या एलिमेंटला काय केलं आपण? ऍक्च्युअली ते D ब्लॉक मध्येच येतात, D ब्लॉक मध्ये येतात, पण त्याला कुठे ठेवलं आपण? पिरियड टेबलच्या बॉटमला त्या ठिकाणी ठेवलेला आहे. म्हणजे याच्या ज्या काही प्रॉपर्टी असतील त्या सगळ्या सिमिलर आहेत. कशासारख्या? आपल्या D block element सारख्या. All the properties of the F block are similar to the properties of a D block element. Electrons are added to F subcell. मग याच्यामध्ये इलेक्ट्रॉन कुठे ऍड होतो? तर F सबसेल मध्ये ऍड होतो. आता याला F ब्लॉक का म्हणतो आपण? तर त्याचं रिझनच पाहिलेलं आहे. काय? The valence electron or last electrons enters into the F subcell. F subcell मध्ये तो इलेक्ट्रॉन एंटर होतो, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? F ब्लॉक म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? F ब्लॉक इलेमेंट म्हणतो. ऑफ n-2 लेवल, n-2 लेवल. आता याची n व्हॅल्यू आहे, हे किती नंबरच्या पिरियड मध्ये आहेत आपले? 6 आणि 7. जे काही लॅन्थेनाइड आहे आपलं, ते किती नंबरला आहे? 6 नंबरला आहे. आणि ऍक्टिनाइड आहे ते आपलं 7 नंबरला आहे. म्हणजे याची n व्हॅल्यू किती आहे आपली? n व्हॅल्यू आहे याची 6 आहे. n is equal to 6, n is equal to 7.
मग n-2 लेवल आहे. मग या ठिकाणी पहा n-2 म्हणजेच 6-2 4 and 7-2 5 म्हणजे इथं 4f मध्ये असेल आणि इथं 5f मध्ये असेल. म्हणजे जे काही आपले इलेक्ट्रॉन्स असतील ते कुठे एंटर होतील. इलेक्ट्रॉन्स आर ऍडेड टू f सबसेल ऑफ n-2 लेवल. n-2 लेवल म्हणजे 6-2 4f म्हणजे लॅन्थेनाइडची जी काही सेरीज असेल त्याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉन असतील ते या ठिकाणी ऍड होतील आणि ते किती असतील 1 to 14 पर्यंत असतील. 1 to 14 पर्यंत. आणि सिमिलरली कुठे ऍड होतील ते ऍक्टिनाइड मध्ये ऍड होतील. जी काही सेरीज असेल त्याच्यामध्ये 1 to 14 म्हणजे याच्यामध्ये 4f भरलं जाईल, याच्यामध्ये 5f या ठिकाणी भरलं जाईल. प्लेस बिटवीन, आता कुठे प्लेस केलं याला. दिस f ब्लॉक एलिमेंट आर प्लेस बिटवीन n-1d and ns ब्लॉक. ns ब्लॉक. आता यांची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे इथं 6 आहे. 6-1 5d and 7s 6s 7s 6s आणि 7s मध्ये. ठीक आहे 7 आहे म्हणजे n-1 आणि ns या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे याला जे काही प्लेस केलेलं आहे ते d आणि शेवटचं जे काही s ऑर्बिटल त्या दोघांच्या मधोमध त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स प्लेस केलेले आहेत. अशा प्रकारे आपण सांगू शकतो याच्या प्रॉपर्टीज ऑफ f ब्लॉक एलिमेंट. आता आपण सेपरेट प्रॉपर्टी पाहू कशाच्या. लॅन्थेनाइडच्या काय प्रॉपर्टी आहेत आणि ऍक्टिनाइडच्या काय. आता ऍक्च्युअली ते f ब्लॉकचेच प्रॉपर्टी आहेत पण काय करू आपण ते सेपरेट करून घेऊया जेणेकरून परीक्षेला जर क्वेश्चन्स आला व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ लॅन्थेनाइड, व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ ऍक्टिनाइड, तर आपल्याला ते सेपरेट लिहिता आलं पाहिजे. म्हणून काय करूया आपण त्या प्रॉपर्टी काय करूया सेपरेटली या ठिकाणी घेऊया. चला तर पुढे जाऊया मग प्रॉपर्टीज ऑफ लॅन्थेनाइड कडे. तर आपल्याकडे दोन सिरीज आहेत पहा एफ ब्लॉकच्या. एक आहे लॅन्थेनाइड, दुसरी आहे ऍक्टिनाइड. आता ऍक्च्युअली लॅन्थेनाइड्स बद्दल जी काही पोझिशन आहे त्याची पिरियोडिक टेबल मध्ये त्याच्याबद्दल आपण डिटेल्स मध्ये या ठिकाणी पाहणार आहे. तर पाहूया आपण पोझिशन ऑफ लॅन्थेनॉइड्स इन द पिरियोडिक टेबल. त्याची काय पोझिशन आहे पिरियोडिक टेबल मध्ये आपण पाहूया. पहा दे आर प्लेस इन ग्रुप थर्ड. त्याला कुठे ठेवलेलं आहे आपण थर्ड ग्रुप मध्ये अँड इन अ 6 पिरियड. तिसऱ्या ग्रुप मध्ये आणि 6व्या पिरियड मध्ये त्याला आपण ठेवलेलं आहे. पहिले दोन ग्रुप आहेत ते आपले एस ब्लॉकचे आहे बरोबर सुरुवातीचे दोन. त्याच्यानंतर काय होते आपलं सुरू तिसरा ग्रुप सुरू होते. तिसरा ग्रुप आणि 6वा पिरियड असेल त्याच्यामध्ये कोण आहे आपलं हे लॅन्थेनॉइडचे एलिमेंट्स आहे. दे इंटरप्ट द थर्ड ट्रान्झिशन सिरीज. दे इंटरप्ट द थर्ड ट्रान्झिशन सिरीज ऑफ डी ब्लॉक एलिमेंट. त्याला काय केलं इंटरप्ट केलेले तोडलेले आहे. कोणती सिरीज तोडलेली आहे तर थर्ड ट्रान्झिशन सिरीज. थर्ड ट्रान्झिशन म्हणजे कोणती आपली 3D 4D आणि 5D म्हणजे जी कोणती सिरीज आहे आपली तर 5D सिरीज आहे. जी सिरीज काय केली आहे ना इंटरप्ट केलेली आहे. दे आर 14 एलिमेंट फ्रॉम सीरियम 58 टू लुटेशियम 71. कोणते कोणते इलेमेंट आहेत दे आर 14 एलिमेंट 14 एलिमेंट्स आहे. कोणापासून सीरियम 58 पासून ते लुटेशियम 71 पर्यंत. सिन्स दे फॉलो लॅन्थेनम आणि हे कोणाच्या नंतर आहेत लॅन्थेनम नंतर आहेत अँड आर कॉल्ड ऍज लॅन्थेनॉइड. लॅन्थेनम नंतर येतात म्हणून त्याला काय म्हणतो आपण लॅन्थेनॉइड्स म्हणतो. दे आर ऑल्सो कॉल्ड ऍज 4f सिरीज एलिमेंट. मग याचे जे काही लास्ट इलेक्ट्रॉन असतील ते कोणामध्ये जातं 4f ऑर्बिटल मध्ये जातं. मग याला काय म्हणतो आपण 4f सिरीज ऑफ element and for convenience they are placed separately below the main periodic table. त्याला कुठे ठेवलंय हा जो मेन टेबल आहे त्याच्या अगदी कुठे ठेवले बॉटमला ठेवले का फॉर कन्व्हिनियन्स. सोयीस्कर अभ्यास करायला सोपं जावं म्हणून त्याला पिरियोडिक टेबलच्या बॉटमला प्लेस केले. ऍक्च्युअल पोझिशन ऑफ लॅन्थेनाइड इज इन बिटवीन लॅन्थेनम 57 अँड हॉफनियम 72. याची जी काही पोझिशन आहे ऍक्च्युअली कोणाची पोझिशन लॅन्थेनॉइडची ती कोणाच्या मध्ये आहे तर 57 पासून ते 71 पर्यंतचे जे एलिमेंट्स आहे याच्यामध्ये म्हणजे लॅन्थेनम नंतर लगेच स्टार्ट व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे लॅन्थेनम नंतर सीरियम 58 आहे त्याच्यानंतर पुढचे जे एलिमेंट्स आहेत ते स्टार्ट व्हायला पाहिजे. ती त्याची काय आहे ऍक्च्युअल पोझिशन आहे. पण कन्व्हिनियन्स साठी काय केलं आपण त्याला पिरियोडिक टेबलच्या बॉटमला प्लेस केलेलं आहे. पुढे जाऊया.
देअर पोझिशन इज जस्टिफाईड ड्यू टू, मग त्याला त्या ठिकाणी का ठेवलेलं आहे तर त्याची काही रिझन आहेत आणि ते कसे सांगता येतील आपल्याला. ऑल दीज एलिमेंट्स हॅव सेम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन अल्टिमेट अँड पेनल्टिमेट सेल. त्याची जी काय अल्टिमेट सेल असेल आणि पेनल्टिमेट सेल असतील याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे त्याचं सारखं आहे. तर कोणामध्ये सारखं आहे, 1 इलेक्ट्रॉन इन 5D. 5D मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आणि 2 इलेक्ट्रॉन आहे कोणामध्ये 6s मध्ये. हे प्रत्येकाचं सारखं आहे. जेवढे 14 एलिमेंट आहे 14चं काय हे सारखं आहे. ग्रुप व्हॅलेन्सीज ऑफ ऑल लॅन्थेनॉइड्स इज 3. त्याची जी काही ग्रुप व्हॅलेन्सी आहे ती किती आहे 3 आहे. म्हणजे प्रत्येक एलिमेंट किती दाखवतो व्हॅलेन्सी 3. ही व्हॅलेन्सी काय दाखवतो कॉमन दाखवतो. All lanthanoids from cesium 58 to lutetium 71 have similar physical and chemical property. हे जे काही एलिमेंट आहे याचे जे काही फिजिकल प्रॉपर्टी असतील केमिकल प्रॉपर्टी त्या कशा त्याच्या सारख्या आहेत म्हणून त्याला काय केलेलं आहे आपण ते आर प्लेस ऍट द बॉटम. त्या बॉटमला त्याला काय केलेलं आहे आपण प्लेस केलेलं आहे. असं आपल्याला एक सांगता येईल या लॅन्थेनॉइडच्या पोझिशन बद्दल आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. चला पुढे जाऊया. चला नेक्स्ट पॉइंट आपलं पाहता प्रॉपर्टीज ऑफ लॅन्थेनॉइड. लॅन्थेनॉइडची काय प्रॉपर्टी आपण त्याची पोझिशन पाहिली पिरियोडिक टेबल मध्ये. आता त्याच्या काय प्रॉपर्टी आहेत त्या आपण काय करूया प्रॉपर्टी ऑफ. दिस लॅन्थेनॉइड्स आर सॉफ्ट मेटल. कसे आहेत सॉफ्ट मेटल आहे बट दे आर मेटल अँड सिल्वरी व्हाईट कलर. याचा कलर कसा आहे सिल्वरी व्हाईट कलर. दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी बिकॉज दे आर मेटल. मेटल आहे म्हणजे कसे असणार ते गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. एक्सेप्ट प्रोमिथियम. प्रोमिथियम जर सोडला तर बाकी सगळे कसे येतं ऑल आर नॉन रेडिओ ऍक्टिव्ह. ऑल आर नॉन रेडिओ ऍक्टिव्ह. पुढे दे atomic and ionic radii decreases from lanthanum to lutetium. This is known as lanthanoid contraction. म्हणजे याची atomic radius असेल किंवा ionic radius असेल काय होतं हे डिक्रीज होते कुठून लॅन्थेनम पासून तर लुटेशियम पर्यंत. त्याचा atomic नंबर वाढत जातोय पण त्याची जी काय रेडिया आहे ती काय होते कमी होत जाते डिक्रीज होत जाते. याला म्हणतो आपण लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन. आपण हे डिटेल मध्ये पाहणार आहे लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन काय त्याच्या पाठीमागचं रिझन आहे व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट. चला पुढे जाऊया. बाइंडिंग टू वॉटर इज कॉमन. वॉटर बरोबर त्याचं बाइंडिंग कसं असतं कॉमन आहे. सगळ्यांचं सिमिलर बाइंडिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. कोऑर्डिनेशन नंबर युजली आर ग्रेटर दॅन 6. याचा जो काही कोऑर्डिनेशन नंबर आहे म्हणजे किती लिगेंड सोबत तो काय करतो बॉन्ड फॉर्म करतो त्याचा जो काही नंबर असेल तो कसा याचा ग्रेटर दॅन 6 आहे. टिपिकली 8, 9 अप टू 12. किती बरोबर बॉन्ड फॉर्म करू शकतो तो 8, 9 अप टू 12. जनरली दे आर स्ट्रॉंगली पॅरामॅग्नेटिक. ते कसे आहेत पॅरामॅग्नेटिक आहे. गॅडोनियम बिकम्स फेरोमॅग्नेटिक बिलो 16 डिग्री सेल्सिअस. 16 डिग्रीच्या खाली तो जो काही गॅडोनियम जो काही आपला लॅन्थेनॉइड्स आहे हा कसा आहे आपला फेरोमॅग्नेटिक आहे. द अदर हेवियर लॅन्थेनॉइड. हेवियर म्हणजे ज्याचा ॲटॉमिक नंबर हायर आहे. हेवियर लॅन्थेनॉइड टर्बियम डायस्ट्रोमियम हॉल्मियम अर्बियम थुलियम अँड इटर्बियम बिकम्स फेरोमॅग्नेटिक ॲट मच लोअर टेम्परेचर. टेम्परेचर अगदीच खूप कमी झालं तर हे सगळे काय दाखवतात फेरोमॅग्नेटिकच्या प्रॉपर्टी दाखवतात. बट जनरली ऍट दिस टेम्परेचर दे आर पॅरामॅग्नेटिक. कसे आहेत ते पॅरामॅग्नेटिक आहेत बट सम एक्सटर्नल कंडिशन चेंज देअर पॅरामॅग्नेटिझम कन्वर्ट इनटू द फेरोमॅग्नेटिझम. पुढे जाऊया. द मॅग्नेटिक अँड ऑप्टिकल प्रॉपर्टीज आर लार्जली इंडिपेंडंट ऑन एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट म्हणजे ते सॉलिड आहे लिक्विड आहे का गॅसेस आहे त्याचं ते एन्व्हायरमेंट सराउंडिंग झालं. मग याच्या जे काही प्रॉपर्टी असतील या सिमिलर प्रॉपर्टी असतात. म्हणजे सपोज आपण स्पेक्ट्रा घेतला याचा तर सॉलिड मध्ये तोच स्पेक्ट्रा येईल लिक्विड मध्ये तोच स्पेक्ट्रा येणार आहे आणि गॅसेस मध्ये सुद्धा तोच स्पेक्ट्रा येईल. म्हणजे याच्या जे काही प्रॉपर्टी कशा आहेत ह्या इंडिपेंडंट ऑफ एन्व्हायरमेंट. अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल पहा याच्या काय या जनरल प्रॉपर्टी आहेत कशाच्या लॅन्थेनॉइडच्या या जनरल प्रॉपर्टी आहेत. आता त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असेल ते आपण पाहणार आहे. चला पुढे जाऊया मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कडे. आता आपण पाहणार त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आपण या ठिकाणी डिटेल्स मध्ये आता
पाहणार आहे पहा. तर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ इनर ट्रान्झिशन एलिमेंट, त्या इनर ट्रान्झिशन एलिमेंटचं किंवा ऍक्टिनाइड लॅन्थेनाइडचं काय कॉन्फिगरेशन आहे, तर लॅन्थेनाइडचं आपण सुरुवातीला पाहणार आहे पहा. झेनॉन 54 आहे याचा, 4f 0 to 14, 5d 0 to 2 आणि 6s 2 असं याचं काय आहे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आता आपण एक एक एलिमेंटचं पाहूया, 2-3 एलिमेंटचं घेऊया मधोमध आणि थांबूया. लॅन्थेनमचे किती आहे, ऍटॉमिक नंबर 57 आहे. याचं कसं येईल, ऍक्च्युअली झेनॉनचं किती 54 आहे प्लस 4f0 5d1 6s2 म्हणजे 3 आणि ते 54 57. ज्याचं एक्सपेक्टेड आहे तेच त्याचं काय आहे ऑब्झर्व्ड आहे. आणि ज्यावेळेस +2 मध्ये जाईल तो त्यावेळेस काय होईल 6s मध्ये 2 इलेक्ट्रॉन जातील, त्याच्यानंतर +3 मध्ये गेला तर 5d मधला एक जाईल आणि 4f काय राहील आपलं 0 त्या ठिकाणी राहणार आहे. आता या ठिकाणी आपण घेऊया प्रेसोडायनियम घेऊया. किती आहे ऍटॉमिक नंबर 59 आहे. कसं येईल हे झेनॉन 4f3 6s2 54 + 5 59. जे ऑब्झर्व आहे तेच काय त्याचं एक्सपेक्टेड आहे. आणि ज्या वेळेस तो काय करेल +2 मध्ये जाईल त्यावेळेस काय होईल हे 2 लॉस्ट होतील आणि पुढे जर गेला तर 3 मध्ये तर काय होईल या 4f मधले 3 मधले काय होतील 2 राहतील आणि 1 लॉस्ट होईल. मग इथे राहील 4f3 आणि 4f2 या ठिकाणी राहील. पुढे जर गेला आपण पहा समेरियम कडे, तर समेरियमचा ऍटॉमिक नंबर आहे पहा 62 आहे. याचं कॉन्फिगरेशन आहे झेनॉन 4f6 6s2. जे ऑब्झर्व्ड आहे तेच काय त्याचं एक्सपेक्टेड आहे. आता हा +2 मध्ये किंवा +3 मध्ये गेला तर काय होईल त्यातले जेवढे इलेक्ट्रॉन लॉस्ट होतील तेवढे त्यातून काय होतील मायनस त्या ठिकाणी होतील. असं जर आपण पाहायला गेलो तर शेवटपर्यंत याचं एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आता यात आपल्याला अजून एक पॉइंट एक्सप्लेन करता येईल तो म्हणजे पहा ऍटॉमिक रेडियाई दिलेली आहे आपल्याला आणि आयोनिक रेडियाई दिलेली आहे. बरोबर, ही आहे ऍटमची न्यूट्रल ऍटमची आणि इकडे पुढे दिलेली आहे आपल्याला ती आयोनिक रेडियाई म्हणजे ती +3 ऑक्सिडेशन स्टेट मधली आहे. +3 ऑक्सिडेशन स्टेट मधली आहे. पहिल्या ठिकाणी काय होते इथे आहे 187 पहिल्या एलिमेंटची आणि इथे आहे 173 आहे. इथे आहे 103 आणि इथे आहे 86.1. म्हणजे the atomic and ionic radii of this lanthanide is gradually decreases from lanthanum to lutetium. lanthanum ते lutetium पण काय होते ही डिक्रीज होत जाते and this decrease is called lanthanide contraction. त्याला काय म्हणतो आपण लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन. आता ऍक्च्युअली आपण सुरुवातीला रिझन पाहत असतो पहा ऍटॉमिक रेडियाई डिक्रीज होते, न्यूक्लिअर चार्ज वाढतो, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढतो, न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन याच्यामधलं अट्रॅक्शन वाढतं, त्याच्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये डिस्टन्स थोडंसं कमी होतं आणि काय होतं त्याची रेडियस काय होते कमी होते. हे त्याचे रिझन झाले. आता ऍक्च्युअली लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनचं रिझन सुद्धा आपल्याला पाहायचं पण ते काय करूया आपण पुढे या ठिकाणी घेणार आहे. अशा प्रकारचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. लक्षात ठेवण्यासारखं फक्त हे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. ऍटॉमिक नंबर जसा जसा वाढत जाईल तसं काय करायचं याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स ऍड करत जायचे. तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याच्यामध्ये लिहिता येईल. असं याचं काय आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे पहा या सिरीजचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. चल पुढे जाऊया. पहा नेक्स्ट आहे आपलं हे आयोनायझेशन एन्थॅल्पी. आता कशाला म्हणतो आपण आयोनायझेशन एन्थॅल्पी पहा या ठिकाणी अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह अन इलेक्ट्रॉन फ्रॉम द आयसोलेटेड गॅसेस ॲटम. किती अमाउंट लागते आपल्याला एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला कशापासून एक गॅसियस ॲटम पासून इन इट्स ग्राउंड स्टेट. त्याच्या ग्राउंड स्टेट मधून एक इलेक्ट्रॉन आपल्याला रिमूव्ह करायचं त्याला म्हणतो आपण आयोनायझेशन एन्थॅल्पी. म्हणजे जेवढी हीट लागेल त्याला म्हणायचं आयोनायझेशन एन्थॅल्पी. दाखवतो आपण ते डेल्टा आयोनायझेशन याची एन्थॅल्पी दाखवतो. मग आता हे जे काय आपण ट्रान्झिशन एलिमेंट मध्ये पाहिलं हे कशावर डिपेंड आहे ते ऑर्बिटल हाफ फिल्ड आहे, ते ऑर्बिटल कम्प्लिटली फिल्ड आहे, आपण इलेक्ट्रॉन कोणता रिमूव्ह करतोय या सगळ्या गोष्टी या ठिकाणी या एन्थॅल्पी वरती इफेक्ट करत असतात. मग ज्या हाफ फील्ड आहे, कम्प्लिटली फील्ड आहे, जो पेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, अनपेअर्ड आहे, जो पेअर्ड मध्ये आहे त्याला एनर्जी काय लागेल आपल्याला जास्त लागेल, जो अनपेअर्ड आहे तो इझिली काय होईल रिमूव्ह होईल.
ते ऑर्बिटल आहे, त्या ऑर्बिटलची एनर्जी किती आहे, न्यूक्लियस आणि त्याचं अट्रॅक्शन कसं आहे, हे सगळे जे काही पॉइंट आहे याच्यावर काय डिपेंड आहे, ही आयोनायझेशन एंथॅल्पी डिपेंड आहे. आपण जनरली काय करूया, दोन घेऊया फक्त. पहा, एक आहे लॅन्थॅनम, याची फर्स्ट आयोनायझेशन एंथॅल्पी आहे 538.1 किलोजूल, सेकंड आहे 1067 and third is 1850.3 एवढी त्याची एंथॅल्पी आहे. आता फर्स्ट इज फर्स्ट लेस दॅन सेकंड, सेकंड लेस दॅन थर्ड असं आहे. पहा, आता काय होतं, एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला काय होतं, त्याच्यावरती न्यूक्लियस मध्ये चार्ज काय होतो, वाढतो. आणि न्यूक्लिअर चार्ज वाढला काय होतं, अट्रॅक्शन वाढणार आहे, म्हणजे ही जी काही व्हॅल्यू आहे ती वाढणार आहे. दुसऱ्या वेळेस काय होतं, अजून एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला, चार्ज काय होईल न्यूक्लियसचा वाढणार आहे आणि या ठिकाणचं अट्रॅक्शन जास्त होईल आणि तो अट्रॅक्शनने जवळ ओढला जाईल आणि याची काय होणार आहे, व्हॅल्यू काय आपल्याला जास्त येईल. आता पहा, आपण इलेक्ट्रॉन कोणता रिमूव्ह करतोय त्याच्यावर काय याची व्हॅल्यू डिपेंड आहे. पहा, आता युरोपियम आहे, ज्याचं काय आहे, हे जे काही एफ ऑर्बिटल आहे हे हाफ फील्ड आहे. पहा, म्हणून याची व्हॅल्यू पहा, याची किती आली सुरुवातीला 547 आहे. सेकंड आहे त्याची किती आली पहा, 1085 आली. आणि थर्ड आहे किती आली, ही 2400 या ठिकाणी आलेलं आहे. मग ही जी काही चेंज होते ती कशानुसार चेंज होते, तुमचं ऑर्बिटल कोणता आहे, इलेक्ट्रॉन कोणता आहे, याच्यावर याचे व्हॅल्यू काय होतात, चेंज होत जातात. अशा प्रकारे हे आयोनायझेशन एंथॅल्पी आपल्याला सांगता येईल. मग तुम्हाला कधीच विचारलं जाईल, व्हाय द आयोनायझेशन एंथॅल्पी ऑफ युरोपियम इज हायर दॅन द लॅन्थॅनम, याच्यापेक्षा याची जास्त काय आहे, तर ते एक्सप्लेन करताना सांगता येईल आपल्याला. याचं अर्ध भरलेलं ऑर्बिटल आहे आणि हाफ फील्ड असेल तर त्याला स्टॅबिलिटी असते, स्टेबल असेल तर त्याला एनर्जी आपल्याला मॅक्झिमम लागणार आहे. त्याच्यामुळे काय होईल, याची कमी व्हॅल्यू आणि याची जास्त व्हॅल्यू. अशा प्रकारे आपण ते एक्सप्लेन करू शकतो. किंवा पहा, एक एक्झाम्पल घेऊया आपण. एक्झाम्पल त्याच्यामध्ये कसं दिलंय पहा, which of the following will have highest fourth ionization enthalpy, lanthanum 4+, gadolinium 4+ and lutetium 4+. आता याचे जे काही एक्झाम्पल दिलेले आहे त्याच्यामध्ये कसं दिलेले पहा, फर्स्ट राइट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दॅट एलिमेंट आयन, चेक फॉर एनी अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट. मग काय करायचं, दिलेलं जे काही आपल्याला एक्झाम्पल असेल त्याच्यामध्ये काय करायचं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय चेक करायचं, त्याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत का. द एनर्जी रिक्वायर्ड फॉर रिमूव्हल ऑफ दॅट इलेक्ट्रॉन विल बी लेस ॲज कम्पेअर्ड टू द एनर्जी रिक्वायर्ड फॉर रिमूव्ह अन इलेक्ट्रॉन फ्रॉम इलेक्ट्रॉन पेअर. मग ज्यावेळेस इलेक्ट्रॉन आपला पेअर मध्ये असेल तो रिमूव्ह करायला एनर्जी काय लागेल, आपल्याला जास्त एनर्जी लागेल. Also compare the energies of the orbital occupying those electron. It will be easier to remove an electron from an orbital is lower in energy. म्हणजे ज्या ऑर्बिटलची एनर्जी कमी आहे त्यातलं इलेक्ट्रॉन आपण इझिली रिमूव्ह करतो, ज्याची एनर्जी कशी आहे मॅक्झिमम आहे त्यातलं इलेक्ट्रॉन आपल्याला इझिली रिमूव्ह करता येत नाही. फर्स्ट आयोनायझेशन एंथॅल्पी जनरली डिक्रीजेस अक्रॉस द पिरियड. मग पहिला जो काही पिरियड्स आहे आपला त्या पिरियड मध्ये काय होते, ही आयोनायझेशन एंथॅल्पी काय होते, डिक्रीज त्या ठिकाणी होत असते. अशा प्रकारे याचं जे काही एंथॅल्पी असेल ही एंथॅल्पी आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पहा, नेक्स्ट आहे आपला ऑक्सिडेशन स्टेट. आता ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे तो किती इलेक्ट्रॉन रिमूव्ह करतो त्याच्यावरती चार्ज किती येतो त्याला म्हणतो आपण ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे चार्ज अलॉंग विथ साइन, चार्ज अलॉंग विथ साइन. +3 इज द कॉमन ऑक्सिडेशन स्टेट इन विच, +3 काय त्याची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट इन विच 2 इलेक्ट्रॉन फ्रॉम S सबसेल, S मध्ये 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह होतात, 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम D सबसेल और F सबसेल. एक इलेक्ट्रॉन डी मधला जाईल किंवा F मधला जाईल, असे 3 इलेक्ट्रॉन लॉस्ट करेल आणि त्याच्यावर काही +3 त्याच्यावरती चार्ज येईल. 4f इलेक्ट्रॉन्स आर स्ट्रॉंगली स्क्रीन बाय इनर इलेक्ट्रॉन ऑफ 5s and 5p इलेक्ट्रॉन. म्हणजे 4f आहे त्या 4f चे काय आहे आतमध्ये 5s आहे आणि 5p आहे. हे इलेक्ट्रॉन करतात त्याच्यावरती स्क्रीनिंग इफेक्ट दाखवतात आणि स्क्रीनिंग इफेक्ट मुळे काय त्याचं अट्रॅक्शन कमी होतं आणि हा इलेक्ट्रॉन 4f मधला बॉन्डिंग मध्ये भाग घेत नाही. Thus 4f इलेक्ट्रॉन्स आर नॉट इन्व्हॉल्व्ड इन अ बॉन्डिंग, तो बॉन्डिंग मध्ये भाग घेत नाही.
सम लॅन्थेनाइड शोज +2 और +4 ऑक्सिडेशन स्टेट. काही लॅन्थेनाइड असे आहे की जे काय दाखवतात +2 किंवा +4 ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा दाखवतात. बट जनरली दे शो द +3 ऑक्सिडेशन स्टेट. अशा प्रकारे हे ऑक्सिडेशन स्टेट बद्दल आपल्याला सांगता येईल. आता +2 किंवा +4 कधी फॉर्म होऊ शकते, ज्या वेळेस F0 असेल, F7 असेल किंवा F14 असेल, त्यावेळेस हे काय होतात +2 किंवा +4 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ते या ठिकाणी दाखवतात. अशा प्रकारे हे आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट बद्दल सांगता येईल. ओके, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि रेग्युलर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.